पावसाळ्याची ती संध्याकाळ होती. शहरात पावसाच्या सरींनी गच्चीवर, रस्त्यांवर आणि मनात सुद्धा एक वेगळाच गारवा पसरला होता. रितिका एक शांत पण मनाने रंगीबिरंगी मुलगी. कॉलेजमध्ये आर्ट शिकणारी, तिच्या डायरीत रोज नवे नवे रंग मिळणारी. आणि समोर होता आर्यमन, इंजिनिअरिंगचा मुलगा, पण पुस्तक आणि गिटार यात हरवून जाणारा. त्याची पहिली भेट झाली ती कॉलेजच्या फेस्टिवलमध्ये. रितिका स्टेजच्या मागे सजावट करत होती आणि आर्यन गिटार ट्यून करत होता. तेव्हाच पावसाची एक अचानक सरी आली. वाऱ्याने तिच्या हातातला रंगीत कागदांचा फूल उडालं आणि ते थेट आर्यमनच्या पायाशी जाऊन पडलं. तो हसत फूल उचलत म्हणाला, तुझ्यासारखंच आहे. हे रंगीबिरंगी आणि थोडंसं गोंधळलेलं. रितिकाने भुवया उंचावत हसत विचारलं, आणि तुझं काय? तू तर गिटारच्या तारा सांभाळणारा दिसतोस. शब्द सांभाळू शकशील का? त्या एका वाक्याने त्यांच्यातला संवाद सुरू झाला आणि तो थांबायचं नाव घेत नव्हता. दिवस जात होते आणि दोघे एकमेकांच्या छोट्या छोट्या सवयी ओळखायला लागले. पावसात भिजून गरम कॉफी पिणं, जुनी गाणी ऐकणं आणि अचानक शहरातील एखाद्या शांत गल्लीत फेरफटका मारणे हे त्यांचं जग होतं. एका दुपारी रितिकाला अचानक मेसेज आला, तुला काही दाखवायचं आहे, गच्चीवर ये. ती वर गेली तर गिटार हातात घेऊन आर्यमन उभा होता. पावसाने थोडं ढग दूर केलं होतं आणि सूर्यकिरण जरा लाजत बाहेर येत होते. त्याने गिटारवर एक गोड मंद धून वाजवली आणि शेवटी म्हणाला, रितिका, आपण भेटलो तेव्हापासून पाऊस मला वेगळाच वाटायला लागलाय आणि मला वाटतं तुझ्याशिवाय आता हा पाऊस अपुरा आहे. रितिका हसली. तिने पुढे होऊन त्याच्या हातातून गिटार घेतली, तारा हलक्या बोटांनी स्पर्श केल्या आणि म्हणाली, आता हे पाऊस, हे ऊन आणि आपली कहाणी दोघांनी मिळून लिहायची आहे. त्या क्षणी आकाशात पुन्हा एक हलकी सरी सुरू झाली. जणू पाऊसही त्यांच्या प्रेमावर सही करत होता. थोड्या वेळेने पाऊस थांबला होता, पण गच्चीवर अजूनही ओल्या मातीचा सुगंध दरवळत होता. रितिका आणि आर्यमन एकमेकांसमोर बसले होते. दोघांच्या हातात गरम चहा होता, पण नजरा मात्र कपावर नव्हत्या, एकमेकांच्या डोळ्यात हरवलेल्या होत्या. आर्यमन हळू आवाजात म्हणाला, रितिका, तुला माहित आहे का, मी तुझ्यासाठी गाणी लिहायला लागलोय. रितिकाने कप खाली ठेवत हलकीच हसत विचारलं, माझ्यासाठी? पण मी तर तुला फक्त पावसात फूल दिलं होतं. तो म्हणाला, पण त्यात माझं आयुष्य आलं होतं. तिच्या केसातून पावसाचा एक छोटासा थेंब टिपत होता. त्या स्पर्शाने तिचं हृदय एक क्षणासाठी थांबल्यासारखं झालं. दिवस पुढे जात होते. कॉलेज संपत आलं होतं. एका संध्याकाळी आर्यमनने रितिकाला मेसेज केला, आज शहराच्या काठावर भेट, तुला एक ठिकाण दाखवायचं आहे. ती पोहोचली तेव्हा सूर्यास्त होत होता. समोर नदी होती. पाण्यावर संध्याकाळची केसरी गुलाबी छटा नाचत होत्या. आर्यमनने खिशातून एक छोटासा कागद काढला आणि म्हणाला, हे तुझ्यासाठी. त्यावर लिहिलं होतं, तू पावसाची सुरुवात आहेस आणि मी त्याचा शेवट. तू माझ्या आभाळातलं ऊन आहेस आणि मी तुझी सावली. रितिका तो कागद वाचून एक क्षण शांत झाली. मग तिने हळूच त्याचा हात धरला आणि म्हणाली, आर्यमन, मी तुला गमावण्याची कल्पनाही करू शकत नाही. तू माझ्या आयुष्यात आलास आणि सगळं रंग बदललं. त्या क्षणी वारा मंद सुटला होता. नदीवर लहरी पसरल्या होत्या आणि दोघं तिथेच हातात हात घालून उभे होतो. नदीकाठी झालेल्या त्या भेटीनंतर रितिका आणि आर्यमनचं नातं अजून घट्ट झालं होतं. दुसऱ्या दिवशी रितिकाचा वाढदिवस होतं, पण आजचा दिवस वेगळा होता. सकाळपासून सगळ्यांचे कॉल्स, मेसेज येत होते, पण आर्यमनचं नाही. हा तर विसरला की काय? रितिकाने मनातच चिडत मेसेज टाईप केला, पण पाठवला नाही. संध्याकाळी तिला तिच्या घराखालच्या रस्त्यावरून मेसेज आला, खाली ये, पण डोळे बंद करून. ती हसत चिडत खाली आली. आर्यमन उभा होता, हातात पांढऱ्या जाईच्या फुलांचा एक छोटासा हार. ती विचारते, डोळे उघडू? आणि तो होकार देतो. समोर एक छोटासा टेबल, त्यावर मेणबत्ती, तिच्या आवडीचा गरम चॉकलेट केक आणि बाजूला त्याचा गिटार. तुझ्यासाठी गाणं तयार आहे, तो म्हणाला आणि गिटार वाजवू लागला. गाण्याचे शब्द, तुझं हसू म्हणजे माझ्या पहाटेचा किरण, तुझं नाव म्हणजे माझ्या प्रत्येक श्वासांच्या स्पंदन. रितिका त्या सुरामध्ये हरवली. डोळ्यात पाणी आलं, पण ते आनंदाचं होतं. आर्यमन, मला यापेक्षा जास्त काही नको, ती म्हणाली. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्याने हळूच
तिच्या केसांवर हात फिरवला आणि कुजबुजला. पण अजून एक गिफ्ट आहे. तो खिशातून एक छोटासा पेंडंट काढतो. त्यात त्याच्या पहिल्या भेटीच्या दिवसांचं एक छोटं कोरलेलं फूल. हे कायम तुझ्या सोबत राहील, अगदी माझ्यासारखं. आणि त्या क्षणी रस्त्यांवरचं हलका पाऊस सुरू झाला. जणू निसर्गाने पुन्हा त्यांच्या गोष्टीला आशीर्वाद दिला. त्या पेंडंटनंतर रितिका आणि आर्यमनचं नातं फक्त दिवसागणिक वाढलं होतं. पावसाळा संपून हिवाळा आला होता. थंडगार हवा, सकाळी धुकं आणि संध्याकाळी गच्चीवर चहा हे त्यांचं जग झालं होतं. एका शनिवारी सकाळी आर्यमनने रितिकाला मेसेज केला, आज माझ्यावर विश्वास ठेवून फक्त येशील का? ठिकाण सांगणार नाही. रितिका गोंधळली पण होकार दिला. ते दोघं बाईकवरून शहराबाहेर निघाले. रस्त्याच्या कडेला उसाचे शेत, धुक्यात पडलेल्या टेकड्या. शेवटी ते एका जुन्या लहानशा टेकडीवर पोहोचले. टेकडीच्या माथ्यावरून खाली पाहिलं तर समोर सूर्यास्ताच्या प्रकाशात चमकणारी एक शांत तलावाची किनार, पाण्यात केसरी सोनेरी रंगाचे थर, अगदी चित्रासारखं दृश्य दिसत होतं. रितिका त्या सौंदर्यात हरवली असताना आर्यमनने तिच्या समोर गुडघ्यावर बसला. त्याने खिशातून एक छोटं चांदीची अंगठीचा बॉक्स काढला. रितिका, पहिल्यांदा जेव्हा तुझं हे रंगीत कागदाचे फूल माझ्या पायाशी पडलं तेव्हाच मला जाणवलं की तू माझ्या जीवनातली सर्वात सुंदर गोष्ट आहेस. आता मला हवंय की आपण फक्त पावसातच नाही तर प्रत्येक ऋतूमध्ये एकत्र भिजू. तू माझ्याशी लग्न करशील का? रितिकाच्या डोळ्यात आनंदाचे थेंब चमकत होते. तिने होकाराची मान हलवली, त्याला मिठी मारली आणि त्या मिठीत संपूर्ण आकाश सामावल्यासारखं वाटलं. त्याच वेळी तलावाच्या पाण्यावर हलका पाऊस सुरू झाला. जणू निसर्गाने पुन्हा त्यांच्यावर सावलीतलं ऊन पसरवलं होतं आणि त्यांची प्रेम कहाणी कायमची पूर्ण झाली. स्टोरी आवडली असेल तर कॅप्चर रोमॅन्टिक स्टोरी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.